तर सर्वात आधी मी माझ्या आदर्शांना तथागत भगवान गौतम बुद्धांना नमन करते. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा नमन करते. माता रमाई आणि शिवाजी महाराज यांना सुद्धा माझं नमन आहे. आजचा विषय इथे सुरू करण्याआधी मला आनंद होत आहे की खूप चांगलं विहार पाहायला मिळतं आहे इथे पळसगावला, आणि स्वच्छता आणि इथलं सगळं वातावरण खूप चांगलं आहे. त्यासाठी तुम्हा पळसगाववासियांचं खूप खूप अभिनंदन. आजचा माझा विषय आहे बौद्ध धम्म आणि मानवता. विषय आहे बौद्ध धम्म आणि मानवता. मी सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या याच्याने उलगडत जाणार आहे. सर्वात आधी मानवता हा शब्द मी लक्षात घेते की मानवता म्हणजे काय. मानवता कशाला म्हणतात तर कुठलाही प्राणी मात्रास तीळ मात्र ही इजा होऊ न देणे म्हणजे मानवता. कुठलाही प्राणी मात्र, मग ते आपण मनुष्य असो की इतर जनावर असो, हे सर्वच प्राणी मात्र याच्यामध्ये येतात. या सगळ्यांनाच कुठलीही इजा होऊ न देता त्यांना जगू देणं म्हणजे मानवता आहे. इतका मोठा विचार आपल्याला इथे बघायचा आहे. मग मानवता हा शब्द किंवा या शब्दाची आवश्यकता का भासली, या शब्दाची निर्मिती का झाली, या शब्दाच्या निर्मितीच्या मागे काय कारण होतं तेही आधी आपल्याला बघावं लागेल. आणि ही निर्मिती कोणी केली आपल्याला माहिती आहे, तथागतांनी केलेली आहे. मग मानवता हा शब्द निर्माण होण्यामागचं कारण काय आहे तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये सामाजिक परिस्थिती कशी होती आणि त्या परिस्थितीमध्ये काय होतं ज्यामुळे मानवता मानवता या शब्दाची निर्मिती झाली, हे आपल्याला प्रथम बघावं लागेल. तथागतांचा काळ, हजारो वर्षापूर्वीचा काळ, ज्या काळामध्ये रूढी, परंपरा, कर्मकांड या सर्व गोष्टी अगदी अशा केल्या जायच्या की त्या आपल्या जीवन मात्राचा एक अंग आहे, जीवन जगण्याचा एक महत्त्वपूर्ण अंग आहे, हे विचारात घेऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात होत्या. एकमेक जे राजा होते हे आपल्या सत्तेसाठी युद्ध झाले की जीवहानी होत होती, जीवहिंसा होत होती. ही सगळी गोष्ट चालत असायची. पुनर्जन्म होता, नरक होता, आत्मा होती म्हणजे काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या संकल्पना अस्तित्वात होत्या. आत्मा आहे, स्वर्ग नरक आहे, मग पुनर्जन्म आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला अस्तित्वात होत्या आणि त्या मानल्या जात होत्या. आणि मग मनुष्य जगत होता, ह्या सगळ्या गोष्टींना मानूनच जगत होता. कसा जगत होता की तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे म्हणून तो जगत होता. पण ते जगत असताना त्याला काही वावगं वाटत नव्हतं. या जगण्याचा सार, खऱ्या जगण्याचा सार मात्र मनुष्य मात्राला समजत नव्हता, कळत नव्हता. आपण जे जीवन जगत आहोत तेच योग्य आहे, याच गैरसमजामध्ये मनुष्य त्यावेळेला जगत होता. आणि वाट्याला जे आलं आहे, आपल्या वाट्याला जे काही आलेलं आहे तेच योग्य, तेच आपलं नशीब खूप मानलं जायचं. आणि नशिबाला जे मिळेल ते सगळं आपण काय करायचं आहे, आपण ते भोगून घ्यायचं आहे, ही समज. आणि आपण हे सगळी समज म्हणून नशिबाला जे आलं ते लोक असं जगत होते. पण त्याच्या पलीकडेही काही असतं, याचा विचार मात्र कोणी करत नव्हता. या सगळ्या जगण्याच्या पलीकडेही दुसरं काही चांगलं जगणं असू शकतं, याचा विचार सुद्धा केला जात नव्हता. आणि विचार केला तर ती खूप मोठी पापाची गोष्ट होती. म्हणजे जी रूढी परंपरा आहे त्याच्या विरोधात निव्वळ विचार करणे सुद्धा खूप मोठं पाप मानलं जात होतं. आणि म्हणूनच लोक त्या गैरसमजामध्ये जगत चालले होते. कुणीही दुसरा विचार करत नव्हता. या जगण्याच्या पलीकडे दुसरं काही जगणं असू शकते याचा विचारही कोणी करत नव्हता. आणि त्या प्रवाहामध्ये तो मनुष्य जीवन जगत होता.
आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा विचार कोणी करत नव्हता. प्रवाह म्हणजे माहिती आहे ना, नदी एका दिशेने वाहते तर नदीचा प्रवाह आपण म्हणतो. तर जो प्रवाह परंपरेने चालत आलेला आहे, त्या परंपरेने चालत आलेल्या प्रवाहामध्येच लोक खुश होते, जगत होते. त्या प्रवाहाच्या विरोधात विचार करण्याची क्षमता कुणात नव्हती, हिंमत कुणामध्ये नव्हती. आणि लोक शेळ्या मेंढरांसारखे जगत होते. शेळ्या मेंढरा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गावात आहात, ते सगळे एका कळपाने असतात आणि एक मेंढी समोर गेली की बाकीच्याही मेंढ्या तिच्या मागे मागे खाली मान टाकून जायला लागतात. समोरची मेंढी कुठे गेली, समोरची बकरी कुठे गेली याचा कोणी विचार करत नाही, मागचं त्या आपोआपच त्यांच्या मागे चालू लागत असतात. अशा शेळ्या मेंढरांसारखं जीवन मनुष्य जगत होता आणि कोणीही मान वरती करून बघण्याचं धाडस केलं नाही. मान वरती करून नवीन विचार करण्याचं धाडस कोणीही केलं नाही. आणि मग त्यातच आपली ते धन्यता मानू लागले होते. पण कुणीतरी येतं आणि या कळपाच्या बाहेर आपली मान वर करतं. जो कळप आहे ना मेंढ्यांचा, शेळ्यांचा, त्या कळपाच्या बाहेर आपली मान वरती करतं आणि विचार करतं की याही पलीकडे जगणं असू शकतं, याही पलीकडे काहीतरी वेगळं जगणं असू शकतं. जगणं म्हणजे नेमकं काय हे शोधण्याचा कोणीतरी विचार करू लागलं होतं. हा जो कळप आहे, हा कळप जे जीवन जगत आहे ते योग्य आहे की चुकीचं आहे असा विचार कोणीतरी करू लागलं होतं. आणि जेव्हा त्यांना कळतं की जगणं याहीपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते अतिशय सुंदर आहे, मग त्यासाठी ते विचार करू लागले आणि त्या मार्गावर चालू लागले. आणि तो मार्ग आणि तो विचार होता, तो होता मानवतेचा. आणि मग असा उदय मानवता या शब्दाचा झाला, मानवतेचा जन्म झाला. आणि त्या पाठोपाठ असंख्य प्रश्न या व्यक्तीच्या मनात येऊ लागले होते. ते प्रश्न कोणते होते? खूप प्रश्न आले. जे सर्वांच्या हिताचे नाही ते योग्य कसे? जे सर्वांच्या हिताचे नाही ते योग्य कसे? जे मानवात भेद करते ते योग्य कसे? जे एकाचे हित आणि असंख्यांचे अहित करते ते योग्य कसे? एकाचे हित आणि असंख्यांचे अहित करते ते योग्य कसे? जे सुखाचा श्वास घेऊ देत नाही ते योग्य कसे? आतापर्यंत लोक काय करत होते? जसं आलं वाटायला तसं जगत होते. पण हा जो विचार आला होता, हा विचार या सगळ्याच्या पलीकडे विचार करणारा विचार होता. ही बुद्धिमत्ता सर्वांच्या पलीकडे विचार करणारी बुद्धिमत्ता होती. आणि अशा असंख्य महत्वाच्या प्रश्नांची निर्मिती होऊ लागली. आणि मग या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जो मार्ग आहे तो सुरू झाला, जी वाट आहे ती सुरू झाली. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात, ती म्हणजे मानवता या शब्दात. या सगळ्या प्रश्नांचं सार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी सापडतात, ती असते मानवता. अशा या असंख्य गोष्टींमुळे निर्मिती झाली. ती होती कशाची? मानवतेची. तुम्ही बोलत चला, आपण संवादच साधणार आहोत, मी एकटीच बडबड करणार नाहीये. ती काय होती? ती होती मानवता. मग आता आपल्याला विषय काय दिलेला आहे? बौद्ध धर्म आणि मानवता. मला जो विषय आहे, मानवता शब्द समजला, त्याचा उगम समजला, त्याची गरज समजली की का बरं करावी लागली. कुठलीही गोष्ट तेव्हाच उगम पावते जेव्हा त्याची गरज असते. तहान लागल्यावरच आपण पाणी पितो, तहान लागली नाही तर पाणी पित नाही. म्हणूनच मानवतेचा उदय तो अशा परिस्थितीमध्ये झालेला होता. मग मानवता आणि बौद्ध धम्म यांचा संबंध तो काय? या दोघांमध्ये संबंध काय तेही आपल्याला बघावं लागेल. वास्तविक पाहता या दोन्ही गोष्टींमध्ये अतूट असा संबंध आहे. अतूट म्हणजे जो कधीही न तुटणारा असा संबंध या दोघांमध्ये आहे. कारण मानवता पाहायला गेले तर बौद्ध धम्म हा येतोच आणि बौद्ध धम्म पाहायला गेले तर मानवता ही येतेच येते. म्हणजे दोघेही एकमेकांपासून वेगळे नाही, ते एकमेकांशी पूरक आहे, एकमेकांवर आधारलेले आहेत, हे नक्कीच आपल्याला दिसतं.
बौद्ध धर्माच्या शब्दांमध्ये मानवता कुठून कुठून भरलेली आहे. आपला शब्द आहे हा, कुठून कुठून. मी साधारण शब्दही कधी कधी वापरते. कुठून कुठून भरणे म्हणजे अक्षरशः थोडीशी जागा आपण सोडणार नाही, असा मानवतेवर हा बौद्ध धर्म आधारलेला आहे. म्हणून बौद्ध धर्माच्या प्रत्येक शब्दांमध्ये मानवता ही आपल्याला पाहायला मिळते. ते आता पुढे आपण बघणारच आहोत की कशी मानवता आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये आपल्याला संबंध पाहता येईल. आता आपल्याला माहिती आहे की तथागतांनी बौद्ध धर्माची सुरुवात केली, मानवतेची निर्मिती त्यांनी केली. पण हे तथागत बुद्ध बनण्यापूर्वी काय होते? तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्ध बनण्यापूर्वी काय होते? ठेवू इथे, चालेल? तर तथागत जे आहे हे सिद्धार्थ राजपुत्र होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. एका ऐश्वर्यात वाढलेले, राजमहालामध्ये वाढलेले राजपुत्र होते. मग या राजपुत्राला काय गरज पडली मानवतेची? या राजपुत्रीला, राजगृहात जन्मलेल्या व्यक्तीला, ऐश्वर्यात वाढलेल्या सिद्धार्थाला कशाचा लोभ होता? पैशाचा, धनाचा, दागिन्यांचा, या सर्व कुठल्याही गोष्टींचा लोभ सिद्धार्थाला नव्हता. ना त्यांना पैशाचा लोभ होता, ना ऐश्वर्याचा लोभ होता, ना विनाप्रयास मिळालेल्या सगळ्या ऐश्वर्याचा लोभ होता. तर लोभ होता तो होता फक्त इतर व्यक्तींच्या सुखाचा. मनुष्य सुखाने कसा जगेल या गोष्टीचा लोभ होता सिद्धार्थाला बुद्ध बनण्यापूर्वीच. मी बुद्धापर्यंत तर अजून गेलीच नाहीये. बुद्ध बनण्यापूर्वीच त्यांचा स्वभाव कसा होता हे मला सांगायचं आहे. माणुसकीचा सिद्धार्थाला लोभ होता तो इतरांच्या चेहऱ्यावरील हास्याचा. सिद्धार्थाला लोभ होता तो इतरांच्या सुखाचा. आणि अशा सुखासाठी आसुसलेला सिद्धार्थ काय करतो? जीवनाच्या प्रत्येक पावलामागे मानवतेची शिकवण आपल्याला कशी देता येईल, मानवता सर्वात आधी मला कशी साध्य करता येईल आणि मला साध्य झाल्यानंतर मला इतरांना कशी देता येईल, यासाठी हा सिद्धार्थ धडपडत असतो. राजगृहातून त्याग करून, ऐश्वर्य त्यागून काहीतरी प्राप्तीसाठी, जे कोणीही प्राप्त केलेलं नाही कधीही, अशा प्राप्तीसाठी हा सिद्धार्थ आपला राजमहाल सोडून निघून जातो. जो सिद्धार्थ इतरांसाठी जीव ओतून देणारा होता, त्याने निर्माण केलेला बौद्ध धर्म कसा असेल? आपण स्वतःच विचार करू शकता की जो सिद्धार्थ सगळं ऐश्वर्य सोडून इतरांच्या सुखासाठी जीव ओतून देणारा होता, अशा सिद्धार्थाने निर्माण केलेला बौद्ध धर्म कसा असेल? निश्चितच संपूर्णपणे मानवतेवर आधारलेला असेल. निश्चितच प्रत्येक प्राणी मात्राच्या सुखासाठी झटलेला असेल. याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की बौद्ध धर्मामध्ये काय असू शकतं. अजून आपण गेलोच नाही तिथपर्यंत. बालवयामध्ये सिद्धार्थाचा स्वभाव आपल्याला दिसतो. हंसाचा जीव वाचवण्यासाठी ती त्याची तळमळ दिसते. रथाचा घोडा थकलाय म्हणून सिद्धार्थ राजपुत्र रथावरून खाली उतरतो आणि पायी चालायला लागतो, कारण घोड्याचं थकलेलं रूप त्याला साहावत नाही. 2 राज्यांमधील रोहिणी नदीच्या पाण्यासाठी झगडा करायला तयार असलेली 2 राज्य ती त्याला नको आहेत. रोहिणी नदीच्या पाण्यासाठी युद्ध सिद्धार्थाला नको आहेत, कारण युद्ध म्हटलं की जीव हत्या होते आणि ती सिद्धार्थाला कधीही मंजूर नव्हती. असे हे सिद्धार्थ. काय दिसतं त्यांच्यात दिसते करुणा, दया, प्रेम, माणुसकी. जो बुद्ध बनण्यापूर्वीच इतका प्रेमळ, इतका करुणामय होता, तो बुद्ध बनल्यावर किती 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 पटीने करुणामयी बुद्ध झाले असतील, याचा विचार आज आपल्याला इथे नक्कीच करावा लागेल. आणि म्हणूनच अशा करुणामयी बुद्धाने निर्माण केलेला जो बौद्ध धर्म आहे, हा मानवतेविना कसा राहू शकेल का? निश्चितच राहू शकणार नाही. मग या सिद्धार्थाने बुद्ध बनल्यानंतर ज्या बौद्ध धर्माची सुरुवात केलेली आहे, तो बौद्ध धर्म आपल्याला काय देतो? तो बौद्ध धर्म आपल्याला काय देतो? त्या बौद्ध धर्मामध्ये कशाचा सार लपलेला आहे हे मी आज थोडक्यामध्ये सांगणार आहे.
पूर्णपणे तुम्ही सांगू शकत नाही. बौद्ध धर्म कोणीही खूप मोठ्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर काय कुठल्याच्याही समोर अशा लिमिटेड वेळेमध्ये सांगणं आणि समजणं शक्य नाही. अक्षरशः पूर्ण आयुष्य लागून जातात बौद्ध धर्म समजायला. पण छोटंसं का होईना आपण समजण्याचा इथे प्रयत्न करू. मग बौद्ध धर्माचे सार ते आहे कशात? काय दिले बौद्ध धर्माने आपल्याला? बौद्ध धर्माने पंचशील दिले. बरोबर आहे. प्रत्येक शिलामध्ये काय आहे आपण जेव्हा वधून घेतो आपल्याला कानावर तर येतच, आपल्या मनात तर आहेच, पण त्याचा आपल्याला अर्थ सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून मी पंचशिलाचं इथे विस्तारपूर्वक विवेचन करणार नाही. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की काय काय दिलेलं आहे आपल्याला पंचशिलामध्ये. बौद्ध धर्माने पंचशील दिले. बौद्ध धर्माने प्राणी मात्राच्या हितासाठी आदी अष्टांगिक मार्ग दिले. शिलाचा, सद्गुणाचा, मानवाच्या कल्याणाचा विचार दिला. बौद्ध धर्माने मानवाला माणुसकी शिकवली, सौजन्यशीलता दिली. बौद्ध धर्माने करुणा शिकवली, जी खरी मानवताच आहे. करुणा हे मानवतेचंच रूप आहे. बौद्ध धर्माने लोभापासून, मोहापासून, द्वेषापासून दूर राहण्याचा मार्ग दिला. बौद्ध धर्माने भेदनीती नष्ट केली. भेदनीती माहिती आहे ना, एकामेकांमध्ये फूट पाडणे, ही भेदनीतीच बौद्ध धर्माने नष्ट केली. बौद्ध धर्माने दिली भेदनीती नष्ट करून दिलं काय? समता दिली. माणसाचे मोठेपण कर्मावरून ठरविले, जातीवरून नाही. हे बौद्ध धर्मानेच दिले. बौद्ध धर्माने दयाभाव दिला. बौद्ध धर्माने मैत्री भावना दिली, जो विश्व बंधुत्व आणि मानवतेचा आधार आहे. बौद्ध धर्माने नीतिमत्ता दिली, ही मानवतेचा पाया आहे. मनुष्याची नीतिमत्ता ही मानवतेचा पाया आहे. बौद्ध धर्माने प्रज्ञा दिली, शील दिलं, करुणा दिली, जी मानवता स्थापन करण्यास मदत करते. आणि बौद्ध धर्माने वैज्ञानिक दृष्टिकोन दिला, ज्याने सर्व चुकीच्या रूढी परंपरांना मोडून टाकले. ही अतिशय महत्वाची बाब बौद्ध धर्माने आपल्याला दिली आहे. कोणती? वैज्ञानिक दृष्टिकोनाची. या वैज्ञानिक दृष्टिकोनाने सगळ्याच रूढी परंपरा कशा खोट्या ठरल्या हे आपल्याला माहिती आहे. कशा माहिती आहे? अमावस्या पौर्णिमा का होतात याचं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणूनच आपल्याला खरं कारण माहिती आहे की अमावस्या पौर्णिमा का होतात. काही मंगळ ग्रह लागला म्हणून होतात का? शनी मागे धावला आहे म्हणून होतात का? नाही होत. त्याची वैज्ञानिक कारण आहेत. हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिला कोणी? बौद्ध धर्माने. ग्रहण लागतात, चंद्रग्रहण लागतात, सूर्यग्रहण लागतात. कशामुळे? कारण आपल्याला माहिती आहे. भूगोलाच्या पुस्तकांमध्ये आपण अभ्यास करतो हो ना बेटा. भूगोलाच्या पुस्तकांमध्ये याची कारण आपल्याला माहिती आहे की कशामुळे सूर्यग्रहण होतं आणि कशामुळे चंद्रग्रहण होतो. मग उपाशी कशाला आपण राहायचं? ते आपलं काम करतात, आपण आपलं काम करायचं. सूर्यग्रहण लागणार आहे, चंद्रग्रहण लागणार आहे म्हणून उपवास करायचा. त्या दिवसभरात काहीही खायचं नाही. अरे बिचारा, तो आपलं काम करतोय ना, आपल्याला आपलं काम करू द्या. बरोबर आहे. ग्रहण संपल्यावर आंघोळ करायची. सकाळीच तर केली होती, मग पुन्हा कशाला संध्याकाळी करायची? गरज आहे का? हे वैज्ञानिक दृष्टिकोन कोणी दिले आम्हाला? आपल्या घरचं कोणी मरून गेलं, मरणे हा नैसर्गिक गुणधर्म आहे मनुष्याचा. जसं आपण जिवंत झालेलो आहोत तसं आपण पुन्हा मरणार आहोत. मग मेल्यानंतर जेव्हा आपण त्या व्यक्तीला जाळतो, पुरतो किंवा कधी आपली बॉडी दान देतो, ती तर खूपच चांगली गोष्ट आहे. हा नवा दृष्टिकोन आपण निर्माण केला पाहिजे. आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव जर कुणाच्या कामी येत असतील तर ते निश्चितच द्यायला पाहिजे. पण आम्ही आधी काय करत होतो आणि आताही करतो? आम्ही सुधारलो नाहीत. आम्ही सुधारलो अजिबात नाही आणि सुधारणे आम्हाला अजिबात आवडत नाही. राग आला तरी चालेल, सुधारणे आम्हाला अजिबात आवडत नाही. आम्ही काय करतो? जाळतो आपल्या घरी ज्यांचा कुणाचा मृत्यू झाला असेल आणि दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम अगदी ठरलेला असतो. कोणता?
हा नाही, राग शिरवायचा. राग शिरवायचा कार्यक्रम आपला ठरलेला असतो ना. किती लोक उत्सुक असतात. मी खऱ्या अर्थाने सांगते आहे की जो व्यक्ती खाटेवर आजारी आहे, तो आजारी व्यक्ती जर उठू शकत नाही, आपल्या हाताने जाऊन पाणी घेऊ शकत नाही, स्वतः जाऊन बाथरूमला जाऊ शकत नाही कुणाचा आधार घेतल्याशिवाय, त्यावेळेला आपण काय म्हणतो, लवकर मरले का. रोज रोजची कटकट सहन होत नाही. आता रोज रोजची कटकट आम्हाला सहन होत नाही, म्हणून त्या आजारी व्यक्तीच्या मरणाची वाट बघतो आणि इकडे मरू द्या अशी आपल्यामध्ये स्फूर्ती निर्माण होते की काय करू आणि काय नाही. होते ना की का हे आणा ते आणा ते आणा, सगळे नातेवाईक अगदी लागलेले असतात. आणि मग सगळं काय पाहिजे तर त्याच्या आवडीचा जिलेबी आणा. अरे खरं आवडत होता त्याला, तंबाखू आवडत होता त्याला, आणा पटकन पोळी आणा, हे सगळं देतो. अरे पण जेव्हा जिवंत होता तेव्हा ग्लासभर पाणी द्यायला आमचा हात जात नव्हता पुढे, आणि आता आम्ही त्याची खऱ्याची पोळी द्यायला खूप धन्यता मानतो. काय म्हणतो, खूप मोठेपण. हा अरे मी आणतो ना, थांब आहे माझ्याजवळ पैसे. हे चार चौघांसमोर आम्ही जे वागतो ना, हे मानवतेला धरून आहे का? नाहीये. मेल्यानंतर त्याची राख शिरवायला जातो, दुसऱ्या दिवशी गाडी केली का रे, किती लोक येणार आहे, हे सगळं ठरलेलं असते. राख शिरवल्यानंतर पाण्यात डुबकी मारलीच पाहिजे, केस काढले पाहिजे. अरे मेलेल्या माणसाला काय काम तुमच्या केसाचं? काय करणार आहे तो मेल्यावर तुमचे केस मिळून? काही काम आहे का? काही काम नाही. आणि डुबकी मारल्याशिवाय घरी जायचं नाही. काय कारण आपण पूर्णपणे शुद्ध होत नाही ना. कुठं पाडतोय आम्ही आमचा वैज्ञानिक दृष्टिकोन, कुठं पाडतोय आम्ही आपला बौद्ध धर्म. मी इतरांच्या धर्माची गोष्टच करत नाही, मला काही बोलायचं नाही त्यावर. मी आपल्याच लोकांचे हे धडपड दाखवते आहे. मी पाहते पण आहे, स्वतःही पाहते आहे. बरोबर आहे. मग इतका मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन जो संपूर्ण जगाने मान्य केला, भारतानेच नाही, संपूर्ण जगाने मान्य केला, अशा जगाने मान्य केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आज आम्ही नाकारतो आहे. मग खरंच आम्ही मानवतेच्या मार्गावर चालतोय का? अरे कुठे वापरा तो वैज्ञानिक दृष्टिकोन. न्यूक्लिअर बॉम्ब्स तयार करतोय, कशासाठी? देशाच्या संरक्षणासाठी. नसता दृष्टिकोन आपल्याजवळ वैज्ञानिक तर ते आपण आपल्या संरक्षणासाठी निर्माण करू शकलो असतो? नाही करू शकलो असतो. तिथे बघा त्याची गरज आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये नाही, आम्ही तिथे मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन पाहत नाही. बघा, थोडासा विचार करा घरी गेल्यानंतर, जेवण केल्यानंतर, झोपायच्या आधी या सगळ्या गोष्टींवर, की घरी आता असं काही झाल्यानंतर काय करायचं आहे आणि खरंच केलं पाहिजे का. अरे एक गोष्ट सांगायची परत विसरली. मरणाला जाताना ज्या रस्त्याने गेलोत ना त्याच रस्त्याने वापस यायचं, हे मला माहितीच नव्हतं. आश्चर्याची गोष्ट आहे की हे मला माहितीच नव्हतं. जेव्हा मी आरमोरीमध्ये राहायला आली, माझ्या घराचा शॉर्टकटचा रस्ता सोडून मी लंब रस्त्याने खाऊन जाऊ नाही, पण प्रेत त्या रस्त्याने गेलाय ना, मग त्याच रस्त्याने वापस गेलं पाहिजे. म्हटलं जात बसा, माझे पाय दुखतात, मी शॉर्टकटने जाते. प्रथमतः माहीत झाली मला आरमोरीत आल्यानंतर ही गोष्ट. किती शोकांतिक आहे. आरमोरीतला हाल तो आहे, तर पडसगावचं काय असेल विचार करा. मग बौद्ध धर्माने आम्हाला काय दिलं? या सगळ्या गोष्टी तर दिल्याच. प्रत्येक जे शील आहे, या शिलामध्ये जगण्याचा जीवन मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्ग जे सांगितले आहे त्यामध्ये जगण्याचे जे योग्य नीती आहे ती दिलेली आहे. एवढंच नव्हे तर जे काही सुत्त सांगितलेले आहेत, सुत्तांमध्ये सुद्धा, वेगवेगळ्या सुत्तांमध्ये सुद्धा मनुष्याने जीवन कसे जगावे याचा विचारच बौद्ध धर्माने सांगितलेला आहे. आता तो विचार मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडणार आहे. मनुष्याने गृहस्थ जीवन जगताना स्वतःचा, समाजाचा विचार करून कसे जीवन जगले पाहिजे याची शिकवण कोणी दिली आम्हाला? बौद्ध धर्मामध्ये जे काही ज्ञान लपले, जे काही सुत्त आहेत वेगवेगळे, त्या सुत्तांमध्ये आपल्याला
जीवन जगण्याचा सोपा आणि योग्य मार्ग दिलाय, शॉर्टकट नाही. बौद्ध धर्मामध्ये शॉर्टकट नाही. योग्य ठिकाणी जायचं असेल तर योग्य मार्गानेच जावं लागेल, शॉर्टकट जाऊन चालत नाही. दोनच सूत्रांचा उल्लेख मी इथे करणार आहे. वास्तविक आता प्रत्येक सूत्रांमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे त्या सगळ्या गोष्टी दिसतील. धम्मपदासारखं जर पुस्तक घेतलं तुम्ही, ते एवढं जाड पुस्तक आहे, त्या पुस्तकातलं कुठलंही पान उघडा, तुम्ही कुठल्याही ओळी वाचा, तुम्हाला जीवन जगण्याचाच मार्ग दिसेल, सोप्यात सोपा मार्ग दिसेल. बौद्ध धर्मामध्ये अशा खूप साऱ्या कथा आपल्याला माहिती आहेत, छोट्या छोट्या जर आपण वाचल्या असतील तर. त्या प्रत्येक छोट्या छोट्या कथांमध्ये जीवन जगण्याचे सारच सांगितलेलं आहे ना. लेकरू मरण पावलाय म्हणून एक आई जेव्हा सिद्धार्थाकडे जाते आणि जो आकांत करते की माझ्या मुलाला, लेकराला जिवंत करा, ह्या सगळ्या कथा माहिती आहेत आपल्याला. मी वारंवार उल्लेख करणार नाही त्याचा. म्हणजे खरं काय आहे हे खरं पूर्णपणे बौद्ध धर्माने आपल्याला इथे सांगितलं आहे. सिगोलवाद सुद्ध, सिगालोवाद सुट्ट, या सुट्टामध्ये कशा प्रकारे जीवन जगण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे, योग्य मार्ग सांगितलेला आहे, ते मी थोडक्यात सांगणार आहे. सिगाल नावाचा एक युवक एके दिवशी तथागतांना 4 दिशांना पाणी टाकताना दिसतो आणि पाणी टाकून त्या दिशांची पूजा करताना दिसतो. मग बुद्ध सहज त्या युवकाला विचारतात की तुम्ही हे काय करत आहात. तर तो युवक म्हणतो की मी या 6 दिशांची पूजा करतो. 4 दिशा माहिती आहेत आपल्याला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. 5वी आणि 6वी वरची आणि खालची, अशा या 6 दिशांना पाणी देऊन त्यांची पूजा करण्याचा मृत्यूसमयी माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं होतं आणि म्हणून माझ्या वडिलांच्या बोलण्याचं मी पालन करतो आहे आणि पाणी देऊन त्या दिशांची पूजा करतो आहे. तथागत म्हणतात ठीक आहे, पण त्या पूजा करण्याचा अर्थ तुला माहिती आहे का? या दिशांची पूजा करण्यामागचं खरं रहस्य, खरं सत्य तुला माहिती आहे का? तो म्हणतो नाही तथागत, नाही भगवंत. मग मला सांगा तुम्ही या दिशांचा वास्तविक पाहता पूजा करण्यामागचा उद्देश काय आहे. तर यात गृहस्थांसाठी नैतिक आचरण कसे असावे याची शिकवण आहे. तथागत काय म्हणतात? गृहस्थांसाठी नैतिक आचरण कसे असावे याची शिकवण आहे, कारण नैतिकता ही मानवतेचं बीज आहे. आणि यात 6 वेगवेगळ्या दिशांची पूजा सांगितली आहे. ही पूजा म्हणजे त्या दिशेचे रूपक मानून, दिशा म्हणजे खरंच त्या दिशेची पूजा नाहीये, तर त्या दिशेचे रूपक मानून त्या समाज घटकांप्रती असलेली आपली जबाबदारी पूर्ण करणं होय, असे ते या युवकाला सांगतात. आणि मग त्या 6 दिशांची कोणती रूपक आहेत, कोणासाठी वापरली जातात ते सांगतात. ते मी थोडक्यात सांगणार आहे. पूर्व दिशा ही आई वडिलांसाठी आहे. पूर्व दिशा ही आई वडिलांसाठी आहे. पूर्व दिशेची तू जर पूजा करत आहे तर निश्चित दिशेची पूजा करू नको. कोणाची कर? आई वडिलांची कर. कारण ते तुझे जन्मदाते आहेत. त्यांनी जे तुला वाढवलेलं आहे, त्यांनी जी समज तुला दिलेली आहे, त्याचे तू आभार मान. पूजा कर म्हणजे अगरबत्ती मेणबत्ती लावूनच पूजा केली जाते हा पूजेचा खरा अर्थ नाही. त्यांच्या प्रतीची तू आपली जबाबदारी पूर्ण कर. आहे ना, सामान्य मनुष्याचं जीवन कसं जगायचं अगदी पहिल्याच दिशेच्या ह्याच्यात सांगतात की आई वडिलांप्रतीची आपली जबाबदारी तू त्यांची जबाबदारी उचलून पूर्ण कर. जसं त्यांनी लहानपणी तुला सांभाळलं तसं म्हातारपणी तुला त्यांचा सांभाळ करायचा आहे. युवकांना सांगते आहे स्पेशली. दुसरा आहे पश्चिम दिशा. ती आहे पती पत्नीसाठी. पती पत्नी हे 2 वेगवेगळ्या घरांमध्ये वाढलेले, 2 वेगवेगळ्या विचारांमध्ये वाढलेले जीव एकत्र येणार आहेत. सारखे आहेत का? नाही, कोणीच सारखे नाही. प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. मग 2 वेगवेगळ्या विचारांची व्यक्ती ही एकत्र येणार आहे. या 2 वेगवेगळ्या विचारांमध्ये सामंजस्य कसं आणावे आणि संसारामध्ये सुख कसं प्राप्त करावे याच्या संबंधीचा विचार कर. आणि कधी कुठे काही चुकलं असेल तर काय कर? पळून जा, सोडून दे.
त्याला सुधरवण्याचा प्रयत्न कर. तेव्हाच तुझ्या सांसारिक जीवनामध्ये सुख प्राप्ती होईल. शेवटी मनुष्य जगतो कशासाठी? मला रोज दुःख मिळावे, मला रोज कष्ट व्हावेत, मी रोज रडत बसावं यासाठी का? मला रोज सुख मिळावं, मी रोज आनंदी राहावं यासाठी जगतोय ना. मग असेच हे सुख प्राप्तीसाठी हे सामंजस्य निर्माण करण्यासाठी पश्चिम दिशा आहे, तेव्हा त्याची पूजा कर. अशी करू नको. उत्तर दिशा, मित्र आणि सहकारी. खूप मित्र असतात आपल्याला आणि आपल्याला मैत्रिणी पण असतात. म्हणजे स्त्रियांना मैत्रिणी आणि पुरुषांना मित्र. हे मित्र कोणते? जो आपल्याला, चल रे दारूच्या दुकानात जाऊ, मी पाचतो आज, उद्या तू पाचशील. हे मित्र का? खिशातले पैसे संपले म्हणून बायकोच्या पर्स मधले पैसे चोरून नेऊन दारू पिणे, हे मित्र का? मग कोणते मित्र? जे तुमच्या दुःखामध्ये तुमच्या पाठीशी उभे आहेत, जे तुम्हाला कष्ट झाले आहेत म्हणून घरची गाडी विकून पैसे आणून देणारे मित्र आहेत, हे खरे मित्र. आजकाल आपण रील्स बघतो ना, हसतो ना. अरे ते कामाचे असतात काय काय रील्स, बघितलंही पाहिजे. खूप काही शिकायला मिळतं, दिसतं ना त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या रील्स आजकाल पॉझिटिव्ह थिंकिंगच्या रील्स बऱ्याच व्हॉट्सअपवर, इंटरनेटवर पाहायला मिळतात. ही मुलं पाहतात, तुम्हाला दाखवत नाहीत. शिका काहीतरी त्यातून की काय असतं, कसे मित्र असले पाहिजे. अडचणीच्या वेळेस मदत करणारे, तुमचं चुकलं असेल तर तुम्हाला रागवणारे, तू इथे चुकलास, हे तुला करायला नको होतं, हे तुमचा कान पकडून सांगणारे मित्र असले पाहिजे. ही मित्रासाठी असलेली जबाबदारी आहे, ती उत्तर दिशेने पूर्ण करायची आहे. सोबतच सहकारी. सहकारी कोणते? सहकारी म्हणजे आपल्यासोबत काम करणारे. आपल्यासोबत जे कोणी काम करत असतात त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे. कारण की आज मला तुझी गरज पडली तर उद्या तुलाही माझी गरज पडणार आहेच, स्वाभाविक आहे ते. म्हणून मी मोठा बॉस आहे, मी मोठा अधिकारी आहे, तू तर क्लर्क आहे, तू तर चपराशीच आहे, तुझी काही गरज नाही आहे मला, असं म्हणून आपल्या सहकाऱ्यांसोबत वागून चालेल का? नाही चालत. इकडे हार्ट अटॅक आला ना तर तो चपराशीच येतो फोन केल्याबरोबर धावत, जवळचा कोणी येत नाही. केव्हा येतो? जेव्हा तुम्ही त्याच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलता, जेव्हा तुम्ही त्याला माणुसकीची वागणूक देता, तेव्हाच तो तुमच्यापर्यंत येतो. जर तुम्ही माणुसकीची वागणूक सहकार्याला दिली नाही, मरू दिले का म्हणते, माहिती आहे म्हणते माझ्यासोबत कसा वागला तर. अशा प्रकारचं जीवन आपल्याला पाहिजे आहे का? मेल्यावर कोणीतरी दोन चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, हेच आपल्याला पाहिजे आहे ना. मग त्यासाठी जगत असताना कष्ट करावे लागतात. जगत असताना इतरांसाठी आपल्याला धडपडावं लागतं, तेव्हाच मेल्यावर चार लोक सापडतात उचलायला, नाहीतर सापडत नाही. दक्षिण दिशा कोणासाठी आहे? शिक्षक किंवा गुरु. शिक्षक किंवा गुरु हे नुसतेच अभ्यासक्रम पूर्ण करून देणारे नाहीत. असतील काही, त्याबद्दल आपण बोलू नये. पण शिक्षक किंवा गुरु हा तुमच्या आयुष्याला योग्य वळण लावणाराच व्यक्ती असतो. तो भलाई किती दोन गोष्टी चुकला असेल, पण आपल्या विद्यार्थ्यासमोर, आपल्या शिष्यासमोर योग्य मांडण्याचाच तो प्रयत्न करत असतो. मग तुम्हाला तुमच्या जीवनात, आपण म्हणतो ना की मातीचा घोडा आहे, आणि या मातीच्या घोड्याला चांगलं बनवलं तेव्हाच ते माठ बनतं. त्याच्यात थोडंसंही छेद राहिलं किंवा वाकडं तिकडं झालं तर कुंभार ठेवतो का त्या माठाला? नाही ठेवत, परत मोडून टाकतो आणि परत चांगलं माठ बनवण्याचा तो पुन्हा प्रयत्न करतो. शिक्षकाची, गुरुची जी जबाबदारी आहे ती अशीच आहे. मग तो तुला घडवतो आहे, तो तुला योग्य मार्गावर नेतो आहे, म्हणून तुझी जबाबदारी आहे की तुला तुझ्या शिक्षकाची, तुझ्या गुरुचे आभार मानले पाहिजे. त्यासाठी तू दक्षिण दिशेची पूजा कर. आलं लक्षात? आता पाचवी दिशा आहे ऊर्ध्व दिशा आणि सहावी आहे अधीर म्हणजे खालची. वरची दिशा ही कुणासाठी आहे? ती आहे तपस्वी किंवा ब्राह्मणांसाठी. ब्राह्मण या शब्दाला, ब्राह्मण या शब्दानेच घेऊ नका. आलं का लक्षात?
जरी आपल्या पुस्तकांमध्ये त्याच्यामध्ये दिलं असेल, ह्या शब्दांनी जर खटकत असेल तर सोडून द्या, आपण तपस्वी हाच शब्द पकडू. ठीक आहे. तर तपस्वी लोक कोणते, कोण असतात तपस्वी? जे तप करतात. आपल्या समोर आहेतच बसलेले जगातले उच्चतम तपस्वी आपल्या समोर विराजमान आहेत, तथागत. यांची एवढी तपस्या तर कोणीच केली नाही. कशासाठी? स्वतःसाठी का नाही, इतरांना सुख कसं प्राप्त व्हावे यासाठी आपल्या शरीराचा सांगाडा, हाडांच्या सांगाड्या करण्यापर्यंत तपस्या या व्यक्तीने केलेली आहे. मग हे तपस्वी कुणा एका व्यक्तीचं भलं करतात का? अजिबात नाही. हे हजारो पिढ्यांचं भलं करतात. भविष्यात येणाऱ्या सर्व पिढ्यांचं ते भलं करण्यासाठी तप करत असतात, काहीतरी नवनिर्माण करत असतात, काहीतरी नवीन वाट या समाजाला देऊन जात असतात. म्हणून या तपस्यांसाठी वरच्या दिशेची पूजा कर, आणि खालची दिशा, अधीर दिशा, ती आहे सेवक आणि कामगारांसाठी. आपला उल्लेख सहकार्यांसोबत आलेलाच आहे की आपल्यापेक्षा खालचा जरी सेवक असले, आपल्या घरी काम करणारी बाई जरी असेल ना, तरी कोण आहे ती? अरे हो, बाई आहे, पण ती कोण आहे? ती शेवटी मनुष्य आहे. घरी येऊन झाडू पोछा करणारी, भांडे घासणारी किंवा कपडे धुणारी जी बाई आहे, ती शेवटी कोण आहे? मनुष्य आहे ना. मग तिला एखाद्या दिवशी उशीर झाला तर आपण काय करतो? रागवतो. होऊ शकते तब्येत बरी नसेल, एखाद्या घरी जास्त भांडे निघाले असतील म्हणून वेळ झाला असेल, किंवा होऊ शकते त्या दिवशी तिला नाही लवकर उठावंसं वाटलं असेल, जसं आपल्याला वाटतं. सुट्टीचा दिवस आहे ना, आम्ही 8 वाजतापर्यंत झोपतो, तिलाही वाटलं असेल एखाद दिवशी. मनुष्य आहे शेवटी, आणि चुका या मनुष्यांच्याच हातून होत असतात. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींसाठी उगाच तक्रार आपल्या सेवकांकडे किंवा आपल्या कामगारांकडे करू नये. त्रस्त होतात ते, आणि त्रस्त झाले की सोडून जातात ना. निंदा काढायला आपण शेतावर बायांना नेतो, आणि तिच्या मागे जर त्या शेताची मालकीण उगाच इथलं काय तिथलं काय, बरोबर काय करतो आपण? हो म्हणतात बघा. करतो. मग काय होते, दुसऱ्या वर्षी त्या शेतमालकीनीकडे त्या बायाच येत नाही रे बाबा, खूप किचकिच करते ती, खूप त्रास देते. खरं तर चालतच नाही, नाश्ता तर चालतच नाही, पण उगाच किटकिट करते. आम्ही करतो ना आपलं काम, करतातच ते आपलं काम. हो, मशीन नाही आहे, एक सारखी स्पीड लिमिट राहणार नाही. कधी जास्त राहील, कधी कमी राहील, कधी पाठ दुखली म्हणून सर्व उभ्या राहिले करतात. थोडं सुद्धा उभं होऊ देत नाही आपण त्यांना. शेवटी त्यांनी सोडून दिलं रोजीवर येणं, आणि काय करतात? गुत्याने घेतात. हो ना, रोजीने तर किटकिट करता तुम्ही, मग गुत्याने घेतात. मग आम्ही 4 दिवसाचं काम 2 दिवसात करू, नाही तर 2 दिवसाचं काम आम्ही 8 दिवसात करू. तेव्हा तरी किटकिट मालकाची चालते. हे नकोय. मनुष्य आहे. आणि मग जेव्हा ही वेळ आपल्यावर येते, शेतमालकीन किंवा शेतमालक जर एखाद्या ठिकाणी कुठे स्वतः नोकरीवर काम करत असेल, आणि त्याच्या बॉसनी जर त्याला सुट्टी व्हायच्या वेळेवर काम दिलं, तर आपण त्या बॉसला शिव्या देतो. आता सुट्टी व्हायची वेळ आली आणि माझ्या मागे काम लावून दिलं. कारण त्याच्या खाली आपण काम करतोय ना, त्याचे सेवक आपण आहोत. मग जेव्हा आपल्याला त्रास होतो, तर तसाच त्याही इतर कामगारांना, इतर सेवकांना आपल्या वाईट बोलण्याचा त्रास होतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे कशासाठी पूजा केली पाहिजे या दिशांची? या सगळ्या घटकांप्रती आपली जबाबदारी काय आहे, आणि कशा पद्धतीने आपण त्यांच्यासोबत वागलं पाहिजे, आणि कशा पद्धतीने आपली वागणूक माणुसकीची असली पाहिजे, यासाठी या सूत्रामध्ये भगवंत त्याला विस्तारपूर्वक सांगतात. दुसरं सूत्र, मी 2च सूत्र घेणार होते म्हटलं ना, मी सांगते याच्यात. दुसरं सूत्र आहे महामंगल सूत्र. या महामंगल सूत्राला जर विस्तारपूर्वक घेतो म्हटलं तर 1 तास नक्कीच लागतो, पण मी अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे. यात मंगल म्हणजे
चांगल्या कृतीची शिकवण आहे. मंगल हा शब्द म्हणजे चांगल्या कृतीची शिकवण आहे. मनुष्याने व्यावहारिक जीवनात आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाप्रती आपली वागणूक कशी ठेवावी याची शिकवण आहे. ती कशा पद्धतीची आहे? मूर्खाची संगती करू नये. मूर्खाची संगती करू नये. किती लोक आता त्याच्यासमोर तो सुधारणार नाही. मग अशा व्यक्तीसोबत आपला वेळ वाया घालू नये. पूज्य लोकांची पूजा करावी. पूज्य म्हणजे जे खरोखरच त्या गोष्टीसाठी पात्र आहेत, जे खरोखरच तुम्ही त्याच्या पाया लागू शकता यासाठी पात्र आहेत ना, अशा लोकांची पूजा करावी. पुण्यकर्माचे संचय करावे. पुण्यकर्म माहिती आहे का आपल्याला? पुण्यकर्म काय? पाप आणि पुण्य या विषयावर माझा 1 तासाचा टॉक झालेला होता. कधीतरी 1 तास लागतो पाप आणि पुण्य या 2 शब्दांना समजावून सांगायसाठी. मला बोलवा, कधीतरी सांगेल मी परत. तर पुण्यकर्माचे संचय करावे. संचय करावे म्हणजे आपल्या जवळ घ्यावे. जितकं काही जीवन जगत असताना चांगलं करता येईल ना, तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच म्हणेन. उत्तम वाणी ठेवावी. बोलताना इकडे तिकडे शब्द जातात, पण ते जपून कसे वागावेत. रागाच्या भरात आपण काही बोलून जातो. तुम्हीच काय, मी पण बोलते. दुसऱ्यालाच कशाला म्हणावं, मी पण बोलते. म्हणजे मी काही 100% बरोबर नाहीच आहे. कुठेतरी माझ्यात एक कमतरता आहे आणि ती मला रोजच सुधरवावी लागते. मग उत्तम वाणी ठेवावी. माता पित्यांची सेवा करावी. मुलाबाळांचा, पत्नीचा सांभाळ करावा. दान द्यावे. दान निश्चितच द्यावे, पण दिलेल्या दानासाठी काय करू नये? पस्तावत नाहीच, पण त्याचा वाहवा सुद्धा करू नये. मी 100 रुपये दिलीये, देतो 100च, पण त्याचा एवढा मोठा काय करतो, ते करू नये. त्यामुळे तुमच्या दानाला काही अर्थ उरत नाही. दान द्यावे आणि ते देऊन सोडून द्यावे. आणि लक्षामध्ये हे महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. धर्म आचरण करावे. धर्म म्हणजे, जरी मी अधर्म शब्द वापरलाय म्हणजे इतर धर्मांसाठी नाही वापरलाय, धर्म म्हणजे धम्म. धम्म आचरण करावे. या धम्म आचरणासाठी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं आचरण करावे. मद्यपान करू नये. आळस करू नये. आळस करणे हा सुद्धा एक मद्यपानच आहे, हे लक्षात ठेवा. जो व्यक्ती आळशी आहे ना, तो आपल्याच धुंदीमध्ये राहतो, कारण त्याला वेळेचं भान नसते. जसा दारू पिलेल्या व्यक्तीला, मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीला वेळेचं भान असते का? नाही. तसंच आळस करणाऱ्या व्यक्तीला वेळेचं भान नसते. वेळ अशी गोष्ट आहे जी एकदा गेली की कधीही आयुष्यात परत येत नाही. आता घेतलेला श्वास वापस गेला नाही ना, तर संपलं आयुष्य इथेच. इतकी महत्वाची ही वेळ आहे. प्रत्येक सेकंद हा आयुष्यातला महत्वाचा आहे. म्हणून आळस करू नये. श्रमणांचे दर्शन करावे. श्रमण म्हणजे आपले भिक्षू, यांचं दर्शन करावे, त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. तप ब्रह्मचर्याचे पालन करावे. काय करावे? तप ब्रह्मचर्याचे पालन करावे. आपल्याच्याने उपाशी राहून होत असेल तरच राहा. शुगर बीपीचा त्रास असेल तर आवश्यक नाही की केलंच पाहिजे व्रत वैकल्य वगैरे. 4 आर्य सत्तांचे पालन करावे आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकून समजून निर्वाणाच्या मार्गावर पोहोचावे, हे महामंगल सूत्र आपल्याला शिकवते. आता काय दिसतं या सगळ्या गोष्टींमध्ये? 2च सूत्र सांगितले, इतर पुष्कळ सूत्र आहेत ना. एकाच व्यक्तीने एवढेशे झोडीमध्ये मावतील एवढेच ग्रंथ, जेव्हा भारतामध्ये आग लागली हजारो ग्रंथांच्या ग्रंथालयाला, तेव्हा जेवढे उचलता येतील तेवढेच घेऊन गेले आणि ते वाचवले. तरी बौद्ध धर्म इतका आहे जो मीही माझे आयुष्य पूर्ण गेलं तरी समजू शकणार नाही. ते सगळं ज्ञान असतं तर विचार करा अजून किती आयुष्य आपल्याला लागले असते. पण जेवढं आपल्या हाती आहे, मुठभर का होईना, आपल्याला वाटतं ते मुठभर, ते एक मूठ आपल्याला आयुष्यभर पुरणारी आहे आणि ते आपल्याला करायचे आहे. आणि म्हणून मी म्हणेन की अशा या बौद्ध धर्माच्या शब्दात
सुखाचा विचार आहे. अशा या बौद्ध धर्माच्या शब्दात शब्दात मानव सुखाचा विचार आहे. प्रत्येक मानवाचे कल्याण आहे. राग, द्वेष, मत्सर, लोभ, घृणा या साऱ्या वाईट कृतींपासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्याचे मूलमंत्र या बौद्ध धर्मात आहे. आहे का? मी म्हणते म्हणून हो नका म्हणू. आहे का खरंच? आहे का? कन्फ्युजन आहे. कारण की अजूनही आपल्याला पूर्णपणे बौद्ध धर्म समजलेला नाही आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मला प्राप्त झालेलं नाही. जितकं वाचाल तितक्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उलगडत जातील. मानवाला सत्याकडे, कल्याणाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. मानवाची दिशाभूल करणाऱ्या प्रत्येक वाईटाचा अंत या धम्मसारात आहे. एवढं तरी मान्य करता का? मी परत एकदा म्हणते, मानवाला सत्याकडे, कल्याणाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. मानवाची दिशाभूल करणाऱ्या प्रत्येक वाईटाचा अंत या धम्मसारात आहे. दिशाभूल, चुकीच्या दिशेने आपण जातोय का? शेळ्या मेंढ्यांसारखं जगायचं का आजही? नाही ना. जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याला बरोबरीचं स्थान मिळत नाही ना, आपण म्हणतो मला सुद्धा, मी स्त्री असली ना तरी मला सुद्धा बरोबरीचं स्थान आहे, आपण म्हणतो ना. मग एकट्यासाठी जगवतो तसं इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न करा. शेळ्या मेंढ्यांचे जीवन आज आम्हाला परत नको आहे. आणि उगम आहे तो प्रेमाचा. या बौद्ध धर्मामध्ये उगम आहे तो प्रेमाचा, करुणेचा, कल्याणाचा, बंधुत्वाचा आणि मैत्रीचा, आणि त्यासोबतच सत्याचा. जे सत्य कितीही ग्रंथ जाळून टाका तरी ते सत्य बदलणार आहे का? ते बदलणार नाही. जो निर्माण करतो नवी वाट, जी आहे मानवता, मानवता आणि फक्त मानवता. जगा आणि जगू द्या. सोपे शब्द आहेत ना. स्वतःही जगा आणि इतरांनाही जगू द्या. या महान वैचारिक वादळाने विश्वातील सर्व वाईटाला धुळीत टाकले. वैचारिक वादळ म्हटलंय बघा मी. हे वादळ असं सामान्य वादळ नाहीये. हे वादळ दिसणारं वादळ नाही आहे. हे वैचारिक वादळ आहे जे इथे निर्माण होतं. इथे निर्माण होतं आणि ते कार्य करतं. आणि या वादळाने विश्वातील सर्व वाईटाला धुळीत टाकले आणि सूर्योदय झाला तो वैश्विक मानवतेचा. कशाचा सूर्योदय झाला? वैश्विक मानवतेचा. आणि म्हणूनच सर्वात शेवटी मी म्हणे, बौद्ध धर्म म्हणजे मानवता, आणि मानवता म्हणजे, उत्तर ऐकून नाही आलं मला, आणि मानवता म्हणजे बौद्ध धर्म. इतकं एकमेकांचं साम्य, एकमेकांमध्ये जुळलेलं हे घटक आहे ज्याला कधीही वेगळं करता येत नाही. आणि आम्ही खूप खूप धन्य आहोत की आमच्या समोर हे सगळं आयतं ताट पसरलेलं आहे. आयतं ताट आहे पक्वानांनी भरलेलं, जे फक्त आपल्याला उचलून खायचंच आहे. पचवणं तर दूरच झालं, पण ते उचलून योग्य रीतीने खाताही आम्हाला येत नाही. ते योग्य रीतीने खाण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. धम्माची पुस्तकं चाळण्याचा, धम्म वाचण्याचा, त्याला समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. एवढंच म्हणेन आणि येथे थांबेन. नमो बुद्धाय. जय हिंद.